नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश या विषय आहे. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश विषयी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कृत्रिम जनुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बायोगॅस मध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅस मध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 चांदीची संज्ञा काय आहे? चांदीची संज्ञा काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 Ag हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 छायाचित्रण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आयोडे 131 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे शकतो? वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक ई जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्याला देता येऊ शकते? खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्याला देऊ शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलिओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या वनस्पती हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बाभूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले? मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले? तर ऑप्शन क्रमांक 1 वटाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 क्षेपणास्त्र चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. तर ऑप्शन क्रमांक ऑक्सिजन व हायड्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहाचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहाचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 क जीवनसत्वाचा अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सरकारही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सजीवांचे अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? सजीवांचे अंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र तर ऑप्शन क्रमांक 4 ॲनाटॉमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 रेडियमचा शोध कोणी लावला? रेडियमचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 4 मेरी क्युरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय? कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरचूद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बटाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कशामध्ये तंतुमय म्हणजेच
अंगतूक मूळ असते? खालीलपैकी कशामध्ये तंतुमय अंगतूक मूळ असते? तर ऑप्शन क्रमांक 2 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विजेचा दाब मोजण्यासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो. विजेचा दाब मोजण्यासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 व्होल्टमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅश डॅश अंधारात चमकतो. डॅश डॅश अंधारात चमकतो. तर ऑप्शन क्रमांक 4 फॉस्फरस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अंतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 टीव्हीशी संबंधित संज्ञा कोणती? टीव्हीशी संबंधित संज्ञा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 डीटीएच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश साली करण्यात आला होता. पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश साली करण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 मे 1974 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सर्वात कठीण वस्तू कोणती? सर्वात कठीण वस्तू कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मेकर डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. कर हे डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3 हृदयाचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हृदयरोगासाठी सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते? हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 करडई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 धुन्याचा सोडा या संयोगामधील रासायनिक पदार्थ कोणता? धुन्याचा सोडा या संयोगामधील रासायनिक पदार्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 हेलियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Cu हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? तर ऑप्शन क्रमांक AU हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 राईट बंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिस्मोग्राफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस पेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पंढरपूर विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅश यांनी उपोषण केले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅश यांनी उपोषण केले. तर ऑप्शन क्रमांक 4 साने गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने डॅश या साप्ताहिकातून लिखाण केले. गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने डॅश या साप्ताहिकातून लिखाण केले. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रभाकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 2 अनंतवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली? मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 येवला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅश या थोर समाजसुधारकाची पुण्यातील सनातन्यांनी त्यांच्या हयातीत यात्रा काढली होती. डॅश या थोर समाजसुधारकाची पुण्यातील सनातन्यांनी त्यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 गोग अगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3
डॉक्टर अभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, संत जनाबाई यांची समाधी डॅश डॅश येथे आहे. संत जनाबाई यांची समाधी डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गंगाखेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, लीळाचरित्र हा पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला. लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला. तर ऑप्शन क्रमांक 4 माई भट्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते. संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते. तर ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 अंमलबजावणी या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली. अंमलबजावणी संचालनालय या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अंमलबजावणी संचालनालय चे मुख्यालय कुठे आहे. अंमलबजावणी चे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते. कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 Cu हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते. खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान नसलेले गाव कोणते. तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते. तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते. तर ऑप्शन क्रमांक 1 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताचे राष्ट्रीय फूल कोणते. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते. तर ऑप्शन क्रमांक 1 कमळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो. पाण्याचा कोणता प्रवाह अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळे करतो. तर ऑप्शन क्रमांक 3 10 अंशाची समुद्रधुनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या यंत्राला काय म्हणतात. ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या यंत्राला काय म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 क्लाउड सेडिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले. तर ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चंपारण्यामधील शेतकऱ्याचा लढा कशाशी संबंधित होता. चंपारण्यामधील शेतकऱ्याचा लढा कशाशी संबंधित होता. तर ऑप्शन क्रमांक 3 नीळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ओबीसी चळवळ डॅश डॅश प्रभावित झाली. ओबीसी चळवळ डॅश डॅशने प्रभावित झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 मंडळ आयोगामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 उच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही. खालीलपैकी कोणता हक्क भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 मालमत्तेचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केव्हा करण्यात आला. भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्य यांचा समावेश केव्हा करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 1976 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात. भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात. तर ऑप्शन क्रमांक 4 पंचायत समिती सभापती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सरपंच पदासाठी
कमीत कमी वय किती असावे? सरपंच पदासाठी कमीत कमी वय किती असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 21 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 104व्या घटना दुरुस्तीने कोणत्या कलमात बदल करण्यात आला? 104व्या घटना दुरुस्तीने कोणत्या कलमात बदल करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 334 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणता प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? खालीलपैकी कोणता प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अंथ्रेसाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील खेडे एकूण संख्या सुमारे इतकी आहे. भारतातील खेड्यांची एकूण संख्या सुमारे डॅश इतकी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 6,39,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडित आहे? पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कृष्णा गोदावरी त्रिदेशाच्या दरम्यान पुढीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर आहे? कृष्णा गोदावरी त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान पुढीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलेरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रायरेश्वर शिखराची उंची डॅश आहे? रायरेश्वर शिखराची उंची डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1373 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव डॅश होते? राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाला लजपतराय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 दुसरे मराठा इंग्रज युद्ध डॅश ठिकाणी झाले? दुसरे मराठा इंग्रज युद्ध डॅश या ठिकाणी झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 असंही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजता येईल? कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत एकच शब्द योजता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 कायम टिकणारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गावाचा पोलीस पाटील डॅशकडून नियुक्त केला जातो? गावाचा पोलीस पाटील डॅशकडून नियुक्त केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 उपविभागीय अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 डॅश हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे? डॅश हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक दहिसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महाराष्ट्र राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे? केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महाराष्ट्र राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 डॅश जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही? डॅश जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अमरावती
विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता? अमरावती. विभागात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 परिवहन वाहन कसे ओळखाल? तुम्ही परिवहन वाहन कसे ओळखाल? तर ऑप्शन क्रमांक 3 वाहनाच्या नंबर प्लेटवरून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रसंत ही पदवी डॅश डॅश यांच्याशी संबंधित आहे. राष्ट्रसंत ही पदवी डॅश डॅश यांच्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पुढे जाणाऱ्या वाहनापासून कमीत कमी सुरक्षित अंतर किती असावे? पुढे जाणाऱ्या वाहनापासून कमीत कमी सुरक्षित अंतर किती असावे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाहनाच्या वेगानुसार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 64 कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? 64 कला मधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गणनावाचक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मराठवाडा मुक्ती दिन डॅश डॅश या दिवशी साजरा करतात. मराठवाडा मुक्ती दिन डॅश डॅश या दिवशी साजरा करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 17 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल.